धम्म हा तेव्हा सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो. एक धम्म तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा धोकादायक आहे. केवळ प्रज्ञा असणे हे देखील भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील दुधारी तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती ती असल्यास दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठीही होऊ शकतो. म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा अधिक महत्वाचे आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती होय. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती होय. शीलाविषयी भगवान बुद्धांची 5 मूलतत्वे सांगितली आहे. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरी संबंधी, तिसरे वैषयिक अनिती संबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि 5ही मूळ आधारांना लक्षात घेऊन प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. भगवान बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शीलाला अधिक महत्व का दिले आहे याचे कारण स्पष्टच आहे. ज्ञानाचा सदुपयोग माणसाच्या शीलानुसारच होणार. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे ते म्हणतात. हेच त्यांच्या उपदेशाचे सार आहे. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, शीलासमान महत्वाचे या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शील हा शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणूनच आपले शील शुद्ध करा. 2. धम्म तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेचीही आवश्यकता आहे. बुद्ध धम्माची आधारशिला कोणती यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माची आधारशिला आहे की केवळ करुणा हीच त्यांच्या धम्माची आधारशिला होय? या वादामुळे बुद्धानुयायात 2 पक्ष उत्पन्न झाले होते. एका पक्षाचे म्हणणे असे की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माची आधारशिला होय. दुसरा पक्ष म्हणतो की करुणा हीच बुद्ध धम्माची आधारशिला होय. हे दोन्हीही पक्ष अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत. भगवान बुद्धांच्या वचनानुसार त्यांचे परीक्षण केले असता हे दोन्ही पक्ष चुकीचे वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माच्या 2 आधारस्तंभांपैकी एक आहे, याबद्दल मतभेद नाही. प्रश्न आहे तो हा की करुणा ही सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्मांचा आधारस्तंभ आहे किंवा नाही. करुणा ही त्यांच्या धम्माचा आधारस्तंभ आहे ही विवादाच्या बाहेरची गोष्ट आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा घाण होत असे. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या 500 अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक भांडी व गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी वगैरे ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुवून त्यास स्नान घातले आणि त्याची सेवा केली. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले. तथागतांना उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात येण्याचा तथागतांचा उद्देश हाच आहे की जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचे तथागतांनी मित्र व्हावे. जे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म झालेला आहे.